जितेंद्र आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून आदित्य ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाडांना घरचा आहेर दिलाय। देवदेवतांवरून वाद व्हायलाच नको अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली। वाद घालत बसणार की भविष्याचा विचार करणार असा सवाल त्यांनी केलाय। मुंबईतील आंदोलनाच्या दृष्टीने अंतरवाली सराटीत बैठक झाली। मुंबईत धडक देण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याचं आवाहन जरांगेंनी केलंय। तर आपण मुंबईत येऊ त्या दिवशी वेशीवर मराठा आंदोलकांना सज्ज राहण्यास सांगितलं गेलंय। 200 वकील आणि डॉक्टरांच्या टीमची गरज असेल असंही ते म्हणाले। मदतीसाठी 3000 महिला स्वयंसेवक हवे असल्याची सूचनाही त्यांनी केली आहे। आपल्याला वेड लागलाय, ओबीसींसाठी काम करण्याचं वेड लागलंय असं छगन भुजबळ स्वतः म्हणाले। मनोज जरांगे यांनी भुजबळांना वेड लागल्याची टीका केली होती आणि त्याला प्रत्युत्तर देताना भुजबळांनी हे वक्तव्य केलंय। आपलं नाव घेऊन टीका करा असं थेट आव्हान छगन भुजबळ यांनी विजय वडेट्टीवार यांना दिलंय। अंदर झालेला बंदर आता मांडीवर जाऊन बसलाय आणि हा सांगितल्यानंतर पोपटपंची करायला लागेल अशी टीका वडेट्टीवार यांनी भुजबळांवर केली होती। यावर साताऱ्यातील नायगावात भुजबळांनी वडेट्टीवारांना प्रत्युत्तर दिलंय। राज्य मागासवर्ग आयोगाची आज पुण्यात बैठक होणार आहे। मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासंदर्भात या बैठकीत चर्चा केली जाणार आहे। या बैठकीत आरक्षणाच्या निकषांवर निर्णय होण्याची शक्यता आहे। मंगळवारीच मनोज जरांगे आणि राज्य सरकारमध्ये बैठक झाली होती। त्यानंतर आजच्या बैठकीत काय निर्णय घेतले जातील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आज अर्ध्या मुंबईत पाणी कपात करण्यात येणार आहे। महापालिकेच्या पवई वेंचुरी इथल्या अप्पर वैतरणा आणि वैतरणामधील 900 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनी जोडणीत गळती सुरू झाली। त्याच्या दुरुस्तीचं काम आज आणि उद्या केलं जाणार आहे। त्यासाठी अर्ध्या मुंबईत 10% पाणी कपात केली जाणार आहे। राज्यात गिव्ह इट अप योजना सुरू होणार आहे। सरकारी योजना किंवा लाभ परत करण्यासाठी प्रथमच हा पर्याय महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध होणार आहे। सद्यस्थितीत सरकारच्या 65 योजनांसाठी हा पर्याय उपलब्ध असेल। आर्थिक सक्षम लोकांना सरकारी लाभ नाकारायचा पर्याय यातून मिळेल। तर देशात गिव्ह इट अप योजना लागू करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरणार आहे। गुगल पे आणि पेटीएमला टक्कर देण्यासाठी नवा भिडू मैदानात उतरणार आहे। टाटा पे असं या नव्या भिडूचं नाव आहे। टाटा कंपनीला आरबीआयनं यासाठी पेमेंट लायसन्स मंजूर केलंय। त्यामुळे टाटा पेच्या माध्यमातून डिजिटल पेमेंटची सोय सुरू होणार आहे। लवकरच टाटा कंपनी त्यासाठी नवं ॲप सुरू करणार आहे। मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडसाठी एमएमआरडीनं सुचवलेल्या 500 रुपयांच्या टोलबाबत आज कॅबिनेट बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे। हा प्रस्ताव आहे तसाच मान्य करायला मुख्यमंत्री कार्यालय तयार नाहीये। त्यामुळे या प्रस्तावित टोलमध्ये किती कपात केली जाते याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलंय। पालघरचा डहाणू तालुका भूकंपानं हादरलाय। डहाणूतील अनेक गावांना भूकंपाचा सौम्य धक्का बसलाय। 3.4 रिश्टर स्केल इतके तीव्रतेचा हा धक्का होता। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं। विविध मागण्यांसाठी राज्यभरातून आलेल्या अंगणवाडी सेविकांनी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी काल दुपारी आझाद मैदानावर थेट बीएमसी आणि सीएसएसटी समोरच्या रस्त्यावरच ठिय्या मांडला। त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली तर उद्धव ठाकरेंनी थेट आझाद मैदानात येत या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। शिर्डीत अंगणवाडी सेविकांनी खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेतली। यावेळी अंगणवाडी सेविकांना अश्रू अनावर झाले। सरकारनं आपली दखल घेण्याची मागणी चक्क हात जोडून त्यांनी केली आहे। अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं आश्वासन सुप्रिया सुळेंनी दिले। अहमदनगरच्या शेवगावमध्ये आशा सेविका आणि गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढला। आयटक संघटनेच्या माध्यमातून विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। यात मोठ्या संख्येनं आशा सेविका, गटप्रवर्तक कर्मचारी सहभागी झाले। नागपूर आयटक अंगणवाडी सेविकांकडून पेन्शन, मानधनवाढ, ग्रॅच्युइटी यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे। सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्तानं सावित्रीच्या लेकींना न्याय देण्याच्या मागणीसाठी संविधान चौकात धरणं देत आंदोलन पुकारलं गेलं। 4 डिसेंबरपासून त्यांचं काम बंद आंदोलन सुरू आहे। वर्ध्यात अंगणवाडी सेविकांनी सावित्रीबाई फुलेंचा मुखवटा घालून जिल्हा परिषदेसमोर धरणं आंदोलन केलं। विविध मागण्यांसाठी राज्यभरात त्यांचं आंदोलन सुरू आहे। सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्तानं त्यांचे मुखवटे घालून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला। गोंदिया जिल्ह्यात महिन्याभरापासून अंगणवाडी सेविकांनी संप पुकारलाय। वाढीव मानधनासाठी हा संप पुकारण्यात आलाय। बालिका दिनानिमित्तानं आशा सेविका तसंच अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्या घेत आंदोलन केलंय। नाशिक महापालिकेच्या गेटवर मुस्लिम समाजानं कफन ओढो आंदोलन केलं। नाशिक शहरात नानावली आणि वडाळा गाव शिवारची जागा मुस्लिम दफनभूमीसाठी पालिकेनं राखीव ठेवली आहे। मात्र वेळोवेळी निवेदन देऊनही महापालिका प्रशासन दखल घेत नाहीये। त्यामुळे आता दफनविधीसाठी जागा न दिल्यास आमरण उपोषणाचा इशारा आंदोलकांनी दिलाय।
लातूरच्या अहमदपूर नांदेड बायपासवर दुपारी रास्ता रोको करण्यात आला। वाहन चालकांकडून अपघात झाल्यास 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असलेलं विधेयक केंद्र सरकारनं आणले। या विरोधात ट्रक चालक आणि मालक संघटना आक्रमक झाली। गोंदियात ट्रक चालकांनी भव्य मोर्चा काढला। हिट अँड रन विषयीच्या जाचक तरतुदी तुर्तास लागू होणार नाहीत असं केंद्र सरकारनं आश्वासन दिलंय। तरीही गोंदियातील ट्रक चालकांनी संप मागे घेतला नाहीये। शहरातील जयस्तंभ चौकीतून भव्य मोर्चा काढत वाहन चालकांनी केंद्र सरकारचा निषेध नोंदवला। अहमदनगरमधील नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांनी नगर पुणे महामार्गावर रास्ता रोको केला। काही महिन्यापूर्वी आरबीआयनं परवाना रद्द केल्यानं बँकेत ठेवी असलेल्या खातेदारांच्या ठेवी अडकल्यात। त्यामुळे पैसे लवकरात लवकर मिळण्यासाठीच हे आंदोलन करण्यात आलं। यवतमाळच्या मुंढळ फाट्यावर ठाकरे गटानं रस्ता दुरुस्तीची मागणी करत रास्ता रोको केला। मुंढळ, वघळ, दुधगाव, कंझरा, दहिफळ इथल्या रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे। तातडीनं रस्ते दुरुस्त करावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। यावर बांधकाम अभियंत्यांनी आंदोलनस्थळी येऊन तातडीनं डांबरीकरणाचं आश्वासन दिलंय। नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राबाहेर सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांनी पुणे विद्यापीठ कुलगुरूंचा निषेध नोंदवला। पुणे विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र बांधणी, प्राध्यापक पदोन्नती, नवीन एसओपी बाबत या संघटनांनी जाब विचारत निवेदन दिलंय। गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात बाबुलाई देवीची यात्रा भरली। यावेळी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती। या उत्सवात आदिवासींसह इतर सर्वच जाती धर्मातील नागरिक सहभागी झाले होते। याशिवाय छत्तीसगड राज्यातील भाविकही मोठ्या संख्येनं इथे दर्शनासाठी येतात। कांदा निर्यात बंदीवर चालू आठवड्यात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे। सहकारी संस्थांच्या माध्यमातून निर्यातीला परवानगी मिळण्याची शक्यता आहे। गेल्या महिन्याच्या तुलनेत कांद्याचे दर सुमारे 35% उतरले। त्यामुळे सरकार कांदा निर्यात बंदीवर पुनर्विचार करणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। शेतकऱ्यांच्या विविध मागण्या तात्काळ मान्य व्हाव्या यासाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेनं जळगावच्या एरंडोल महामार्गावर रास्ता रोको केला। कापसाला 15,000 रुपये हमीभाव मिळावा। जिल्ह्यात तात्काळ नाफेडद्वारे 3,500 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे कांदा खरेदी सुरू करावी यासह इतरही मागण्या यावेळी करण्यात आल्या। संत्रा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी अमरावतीच्या वरुडात शेतकरी आक्रमक झाले। याचा भाग म्हणून शेतकऱ्यांनी वरुड तहसील कार्यालयासमोर चक्काजाम केला। यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं। लातूरमध्ये आरटीओच्या जाचाला कंटाळून सोयाबीन उत्पादकानं सोयाबीन मोफत वाटला। माल विक्रीसाठी घेऊन जातानाच आरटीओकडून दंड मागितला जात असल्याचा आरोप या शेतकऱ्यानं केलाय। त्यामुळे कंटाळून त्यानं लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोयाबीन रस्त्यावर टाकून फुकट वाटला। यवतमाळ जिल्ह्यातील वाईरुईमधील युवा शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांना रक्तानं पत्र लिहित शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची विनंती केली आहे। कुणाल जतकर यानं हे पत्र लिहिले। अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडलाय। शेतकऱ्यांना पीक विमा तसंच मदतीचा अत्यल्प भागही मिळाला नाहीये, त्यासाठीच हे पत्र लिहिण्यात आलंय। अहमदनगर जिल्ह्यातील राजूरमध्ये डांगी जनावरांचं प्रदर्शन आणि स्पर्धा भरवण्यात आली। भातखाचरात शेतकऱ्यांसोबत अविरत मेहनत करणाऱ्या डांगी जातीच्या जनावरांच्या स्पर्धा इथे झाल्या। सोबतच त्यांची खरेदी विक्रीही झाली। या यात्रेत हजारो आदिवासी सहभागी झाले। चंद्रपुरात कृषी महोत्सव 2024ची थाटात सुरुवात झाली। जिल्ह्यातील कृषी माल बाजारपेठेत येण्यासाठी धडक मिशन पांदण योजनेचा प्रारंभ करण्यात आला। कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या कार्यक्रमाला उपस्थित होते। 5 दिवसांचा हा महोत्सव आहे। अयोध्येत राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नसल्याचे संकेत त्यांनीच दिलेत। रामलला दर्शनासाठी कुणाच्या आमंत्रणाची गरज नाही, मनात येईल तेव्हा अयोध्येला जाईन असं उद्धव ठाकरे यांनी मुंबईत अंगणवाडी सेविकांच्या सभेत बोलताना सांगितलं। राम मंदिर कुणा पक्षाची खासगी प्रॉपर्टी नाही असंही त्यांनी ठणकावलं। मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सची जागा बळकावायचा बिल्डरचा प्रयत्न असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला। रेसकोर्सवर काही जागा रेसिंगसाठी ठेवून इतर जागेवर हॉटेल बिल्डिंग उभारण्याचा डाव आहे। संबंधित बिल्डर सरकारच्या जवळचा आहे, त्या ठिकाणच्या व्यवस्थापनाला धमकावत करार करण्यासाठी दबाव टाकला जातोय असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला। राज्यातील उद्योगांवरून पुन्हा एकदा शिंदे आणि ठाकरे गटात जुंपले। उदय सामंत उद्योग नव्हे निरुद्योग मंत्री आहेत असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केलाय। ते मंत्री झाल्यापासून गुजरातला उद्योग जात आहेत असा आरोपही त्यांनी केलाय। तर 70,000चं लीड दिलं त्याच्यावर काय बोलणार असा पलटवार सामंत यांनी केलाय।
महाराष्ट्र हा झुकणाऱ्यांना नव्हे तर लढणाऱ्यांना साथ देतो असं सांगत शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे। राज्यातलं सत्तांतर जनतेला आवडलेलं नाही, त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतल्या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा त्यांनी केलाय। नवाब मलिकांना दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिलाय। जामीन अर्जाची मुदत वाढवण्यासाठी मलिकांनी सुप्रीम कोर्टात जावं असे निर्देश हायकोर्टानं मलिकांना दिलेत। वैद्यकीय कारणासाठी नवाब मलिक सध्या जामिनावर आहेत। 11 जानेवारीला त्यांच्या जामिनाची मुदत संपते, त्यामुळे त्यांनी जामीन वाढवण्यासाठी पुन्हा हायकोर्टात अर्ज केला होता। कोल्हापूर राडा प्रकरणी सतेज पाटलांच्या 23 कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल झालेत। राजाराम कारखान्यानं ऊस न उचलल्यानं कारखान्याचे एमडी प्रकाश चिटणीस यांना सतेज पाटील समर्थकांनी बेदम मारहाण केली होती। या प्रकरणी सतेज पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली, त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची चिंता। कोल्हापुरातल्या राड्या प्रकरणी सतेज पाटील यांच्या 23 कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल झाले। राजाराम कारखान्यानं ऊस न उचलल्यानंच कारखान्याचे एमडी प्रकाश चिटणीस यांना सतेज पाटील यांच्या संतप्त समर्थकांनी बेदम मारहाण केली होती, त्यात चिटणीस जखमी झाले होते। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली। लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर वर्षावर रात्री जागा वाटपासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। तसंच आगामी महायुती मेळाव्याबाबतही चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे आमदार मंगेश चव्हाण एकमेकांसोबत चहाचा आस्वाद घेताना पाहायला मिळाले। एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले हे दोघं 40 गावात आमने सामने आले, त्यावेळी चहा घेत त्यांच्यात चर्चा रंगल्याचंही पाहायला मिळालं। वाशिममध्ये सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्तानं शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी शहरातील चौकांमध्ये फुले दाम्पत्याच्या जीवनावर आधारित पथनाट्य, लेझिमसह मुलींनी लाठीकाठी मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक सादर केलं। यासोबतच विविध क्षेत्रातील नामवंत महिलांचाही यावेळी सन्मान करण्यात आला। सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्तानं ठाणे जिल्ह्याच्या वांगणीतील महात्मा फुले विद्यामंदिर शाळेत प्रदर्शन भरवण्यात आलं। या सावित्रीबाई फुलेंचं जन्मगाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील नायगावचा देखावा साकारण्यात आला। तसंच विज्ञान प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन आणि पुस्तक प्रदर्शनही भरवण्यात आलं। संभाजीनगरमध्ये स्वतःच्या 8 महिन्यांच्या बाळाला रुग्णालयात टाकून एक महिला पसार झाली। घाटी रुग्णालयातील घटना आहे। औषध आणण्याच्या बहाण्यानं तिनं जवळच्या एका महिलेकडे बाळाला सोपवून पळ काढला। अखेर या बाळाला रुग्णालयातील बालरोग विभागात दाखल करण्यात आले। तर सीसीटीव्हीतील दृश्यांच्या आधारे पोलीस या महिलेचा शोध घेत आहेत।